नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज ॲडव्हान्स सर्वेचं कॉम्पोनंट पार्ट ऑफ ट्रान्झिस्ट थेडोलाइट अँड देअर फंक्शन्स हे पाहणार आहोत. काल आपण थेडोलाइट ऑफ सर्वे याचा थोडासा अभ्यास केला होता. आज आपण त्याच्या पुढचा कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ ट्रान्झिस्ट थेडोलाइट अँड देअर फंक्शन्स हे पाहूया. तर ट्रान्झिस्ट थेडोलाइटमध्ये कोणते कोणते पार्ट असतात त्या अगोदर आपण समजून घेऊया. त्यामध्ये व्हर्टिकल ॲक्सिस, vertical clamping screw, horizontal axis, vertical circle, standards, telescope, bubble tube, bubble line, grounded circle, lower plate, leveling head, foot screw, tripod head, tripod leg and plumb bob. हे झाले ट्रान्झिस्ट थेडोलाइटचे पार्ट्स. तर आपण हे व्यवस्थितपणे समजून घेऊया. एकदा डायग्राम पाहून घ्या. आपण आज त्याचे पार्ट्स आणि त्याचे फंक्शन समजून घेऊया. त्याच्यानंतर नेक्स्ट डायग्राम आहे पहा, डिटेल ऑफ अप्पर अँड लोअर प्लेट. त्यामध्ये कोणते कोणते पार्ट येतात? वर्टिकल ॲक्सिस, अप्पर प्लेट, आउटर स्पिंडर, इनर स्पिंडर, लोअर प्लेट, व्हर्नियर, अप्पर क्लॅम्प स्क्रू, लोअर क्लॅम्प स्क्रू. ही फिगर आहे डिटेल ऑफ अप्पर अँड लोअर प्लेट. यामधली ट्रान्झिस्ट थेडोलाइट्स हे पुढची डिटेल. तर आपण ही लास्टची फिगर पाहिली होती, ती ट्रान्झिस्ट थेडोलाइटचे पार्ट्स त्याची फिगर आहे. आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. तर प्लेट कॉम्पोनंट ऑफ ट्रान्झिस्ट थेडोलाइट आर. तर पहिला पार्ट आहे द लेवलिंग हेड. त्यानंतर टू स्पिंडल्स. तर स्पिंडल कोणते कोणते असतात? इनर स्पिंडल अँड आउटर स्पिंडल, हे दोन स्पिंडल असतात. त्यानंतर तिसरा पार्ट आहे द लोअर सर्क्युलर मेटल प्लेट. चौथा पार्ट आहे अप्पर प्लेट. त्यानंतर 5 स्टँडर्ड्स, 6 टेलिस्कोप, 7 लेवल ट्यूब, 8 व्हर्नियर फ्रेम, 9 व्हर्टिकल सर्कल, 10 लोअर क्लॅम्प अँड लोअर टेंजंट स्क्रू, 11 अप्पर क्लॅम्प अँड अप्पर टेंजंट स्क्रू, 12 प्लम्ब बॉब, 13 अ व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प अँड टेंजंट स्क्रू. हे झाले त्याचे पार्ट. आता आपण त्याचं एक एक करून समजून घेऊया. पहिला आहे लेवलिंग हेड, द लेवलिंग हेड. तर लेवलिंग हेडमध्ये काय आहे ते आपण पाहूया. तर लेवलिंग हेड जर पाहायचं असेल तर हे पाहायचं, ही झाली लेवलिंग हेड. डाऊनवर्ड असते टेलिस्कोपच्या, ही लेवलिंग हेड. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आपण पाहू ट्रान्झिस्ट थेडोलाइटचा, द लेवलिंग हेड. लेवलिंग हेड कन्सिस्ट ऑफ 2 ट्रायंग्युलर प्लेट्स. लेवलिंग हेड्स हे 2 पार्टमध्ये असतं, ट्रायंग्युलर प्लेट्समध्ये असतं डिवाइड केलेलं. 2 पार्ट असतात ट्रायंग्युलर प्लेट्सच्या, त्यामध्ये लेवलिंग हेड असतं. द अप्पर प्लेट इज ऑल्सो क्लोन ॲज ट्रायब्रॅच. म्हणजे जी अप्पर प्लेट असते लेवलिंग हेडची त्याला काय म्हणतात? ट्रायब्रॅच. इट हॅज 3 आर्म्स. 3 बाजू असतात त्याला, 3 आर्म्स, इच विथ अ फूट स्क्रू. आणि त्यालाच फूट स्क्रू हे फिट केलेले असतात. लेवलिंग हेडमध्ये 2 ट्रायंग्युलर प्लेट्स असतात. त्यामध्ये अप्पर प्लेटला म्हणतात ट्रायब्रॅच आणि 3 बाजू असतात, त्या 3 बाजूला 3 फूट स्क्रू असतात. त्यानंतर द लोअर प्लेट इज ऑल्सो क्लोन ॲज ट्रायवेट. जी लोअर प्लेट असते त्याला ट्रायवेट म्हणतात. इट हॅज सेंट्रल होल अँड हुक टू विथ अ प्लम्ब ऑफ कॅन बी अटॅच्ड. आणि जी लोअर प्लेट असते त्याला ट्रायवेट म्हणतात. ती सेंट्रल होलला असते आणि त्याला एक हुक असतं खालच्या साईडने जोडलेलं, त्याला प्लम्ब ऑफ अटॅच करता येतो. हे झाले लेवलिंग हेड. त्यामध्ये पुढं द लोअर प्लेट इज ऑल्सो क्लोन ॲज ट्रायवेट, हे आत्ताच पाहिलं. इन अ मॉडर्न इन्स्ट्रुमेंट द बेस प्लेट हॅज 2 प्लेट्स विच कॅन मूव्ह रिलेटिव्ह टू इच अदर विच अलाव स्लाइट मूवमेंट ऑफ लेवलिंग हेड रिलेटिव्ह टू ट्रायपॉड. लेवलिंग हेड हे रिलेटिव्ह असते ट्रायपॉडच्या लेवलिंगसाठी. दिस कॉल्ड इज शिफ्टिंग हेड विच हेल्प्स इन सेंटरिंग द इन्स्ट्रुमेंट ओव्हर स्टेशन क्विकली. म्हणजे आपलं ट्रायपॉड स्टँड असतं त्याच्यावर आपण जर ट्रान्झिस्ट थेडोलाइट ठेवलेला असतो, जर आपल्याला शिफ्टिंग करायचं असेल तर ते हेच कशाच्या मदतीने होतं? सेंटरिंग इन्स्ट्रुमेंट ओव्हर स्टेशन क्विकली, म्हणजे फास्टली आपण शिफ्टिंग करू शकतो. तर फंक्शन काय आहेत लेवलिंग हेडचे? द फंक्शन ऑफ लेवलिंग हेड्स आर
आपण पाहू पुढच्याप्रमाणे. टू सपोर्ट अप्पर पार्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट, जो ट्रान्झिस्टर थेडोलाइटचा अप्पर पार्ट असतो त्याला सपोर्ट करायचं काम काय करतं, तर लेवलिंग हेड करतं. दुसरं फंक्शन आहे टू अटॅच थेडोलाइट टू द ट्रायपॉड स्टँड. ट्रायपॉड स्टँडला अटॅच करण्यासाठी लेवलिंग हेडचा उपयोग होतो. थेडोलाइट जर आपल्याला ट्रायपॉड स्टँडला अटॅच करायचं असेल तर त्यावेळेस सेंटरिंग आपण करतो, त्यावेळेस लेवलिंग हेडचा उपयोग होतो तिथं. अटॅच अ प्लम बॉब. प्लम बॉब आपण लेवलिंग हेडलाच अटॅच करतो लोअर प्लेटला. तर चौथं फंक्शन आहे हेल्प्स इन लेवलिंग इन द इन्स्ट्रुमेंट विथ द हेल्प ऑफ फूट स्क्रू. म्हणजे काय, लेवलिंग हेडच्या मदतीने आपण फूट स्क्रू आपण म्हणजे फिट करू शकतो, आपण लूज करू शकतो त्या पद्धतीने. हे झाले लेवलिंग हेडचे फंक्शन. 4 फंक्शन. टू सपोर्ट अपर पार्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट, टू अटॅच थेडोलाइट टू द ट्रायपॉड स्टँड, अटॅच अ प्लम बॉब, हेल्प्स इन लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट विथ द हेल्प ऑफ फूट स्क्रू. हे 4 फंक्शन. त्यांचा दुसरा पार्ट आहे टू स्पिंडल्स. टू स्पिंडल्स म्हणजे काय आपण समजून घेऊ. देअर आर टू स्पिंडल्स, इनर स्पिंडल अँड आउटर स्पिंडल. स्पिंडलचे पण 2 पार्ट पडतात. इनर स्पिंडल एक असतं आणि आउटर स्पिंडल एक असतं. इनर स्पिंडल इज सॉलिड अँड कॉनिकल अँड अटॅच टू द अप्पर प्लेट. इनर स्पिंडल हे सॉलिड आणि कॉनिकलला अटॅच असतं, तो अप्पर प्लेटला जे अटॅच केलेलं असतं इनर स्पिंडल. आणि आउटर स्पिंडल इज हॉलो पार्ट ऑफ फिट इनर स्पिंडल अँड इज अटॅच टू द लोअर प्लेट. जसं इनर स्पिंडल हे अप्पर प्लेटला अटॅच असतं, तसं आउटर स्पिंडल हे लोअर प्लेटला अटॅच असतं. आणि आउटर स्पिंडल हे हॉलो पार्ट असतो. यामध्ये आपण पाहू शकतो आउटर स्पिंडल, इनर स्पिंडल. जेव्हा डाव्या साईडने आउटर स्पिंडल आहे आणि उजव्या साईडने इनर स्पिंडल आहे. ओके, म्हणजे काय, टू स्पिंडल्स म्हणजे देअर आर टू स्पिंडल्स, इनर स्पिंडल आणि आउटर स्पिंडल. ते आपण पाहिलं 2 पार्ट आहेत स्पिंडलचे, इनर स्पिंडल, आउटर स्पिंडल. इनर स्पिंडल इज सॉलिड अँड कोनिकल अँड अटॅच टू द अप्पर प्लेट. अप्पर प्लेटला अटॅच असतं. आणि आउटर स्पिंडल हॅलो पार्ट टू फिट इन इनर स्पिंडल. आउटर स्पिंडल हाच हॉलो पार्ट आहे टू फिट इन इनर स्पिंडलला असतो आणि तोच अटॅच केलेला लोअर प्लेटला असतो. तर टू स्पिंडलचं फंक्शन काय आहे, दे फ्रॉम व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ थेडोलाइट विच इज वन ऑफ द फंडामेंटल लाईन्स ऑफ थेडोलाइट. ते आहे ते व्हर्टिकल ॲक्सिस आहे थेडोलाइटचं आणि विच इज वन ऑफ द फंडामेंटल लाईन्स ऑफ थेडोलाइट. ते फंडामेंटल लाईन आहे थेडोलाइटची. तिसरा पार्ट पाहू आपण ट्रान्झिस्टर थेडोलाइटचा, द लोअर सर्क्युलर मेटल प्लेट. द लोअर सर्क्युलर मेटल प्लेट. द लोअर सर्क्युलर मेटल प्लेट. त्यामध्ये इट इज अ हॉरिझॉन्टल प्लेट विथ अ बिवेल्ड ग्रॅज्युएटेड एज फिक्स टू द आउटर स्पिंडल. ही एक हॉरिझॉन्टल प्लेट आहे, ती बिवेल्ड ग्रॅज्युएटेड एज फिक्स टू द आउटर स्पिंडलला असते. पुढे द ग्रॅज्युएशन्स आर प्रोव्हाइडेड ऑल राऊंड फ्रॉम 0 डिग्री टू 360 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. ही जी लोअर सर्क्युलर मेटल प्लेट असते ती 0 टू 360 डिग्रीमध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये प्रोव्हाइड झालेली असते ग्रॅज्युएशन लेअर. नंतर द ग्रॅज्युएशन्स आर इन डिग्रीज अँड इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स सो दॅट इज आर डिव्हिजन 20 सेकंड्स. म्हणजेच काय, द ग्रॅज्युएशन आर डिग्रीज इन डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. ती डिग्री असती ती 3 पार्ट्समध्ये डिवाईड होते आणि ते प्रत्येक डिव्हिजनला एक नेमिंग केलेला असतो, त्याला 20 सेकंडचं नेमिंग असतं. म्हणजे आपला लिस्ट काउंट असतो थेडोलाइटचा तो 20 सेकंडचा. तर लोअर सर्क्युलर मेटल प्लेटचे फंक्शन आहेत पहा. त्यातलं फर्स्ट फंक्शन, हॉरिझॉन्टल अँगल्स आर मेजर्ड विथ दिस प्लेट. जो आपला हॉरिझॉन्टल अँगल आपण मेजर करतो तो ह्या प्लेटच्या सहाय्याने आपण मेजर करू शकतो. द लोअर सर्क्युलर मेटल प्लेटच्या सहाय्याने आपण हॉरिझॉन्टल अँगल मेजर करू शकतो. त्यानंतर सेकंड फंक्शन आहे, अ थेडोलाइट इज डिझाईन्ड बाय डायमीटर ऑफ द ग्रॅज्युएटेड सर्कल ऑन द लोअर प्लेट. म्हणजेच काय, अ थेडोलाइट डिझाइनेटेड बाय डायमीटर ऑफ द ग्रॅज्युएटेड सर्कल ऑफ द लोअर प्लेट. हे त्याचं झालं दुसरं फंक्शन. त्यानंतर आपण चौथा पार्ट पाहू, अप्पर प्लेट. आपण तिसरे पाहिली द लोअर प्लेट सर्क्युलर मेटल प्लेट्स आणि हा चौथा पार्ट आहे अप्पर प्लेट. हे पाहिजे आपण पाहू शकतो अप्पर प्लेट, लोअर प्लेट कशी जॉईंट असते थेडोलाइटला.
बबल लाईनच्या खाली अप्पर प्लेट, लोअर प्लेट. तर फोर्थ पार्ट आहे आपला अप्पर प्लेट. अप्पर प्लेट इज अटॅच टू द इनर स्पिंडल. म्हणजे आत्ताच पाहिल्याप्रमाणे अप्पर प्लेट ही इनर स्पिंडलला अटॅच असते. अप्पर प्लेट कॅरीज टू व्हर्नियर ऑन diametrically opposite part of its circumference. These verniers are designated as A and B. त्या व्हर्नियरला डिझाईन केलेलं असतं, म्हणजे नेमिंग केलेलं असतं A and B. The upper plate also carries standard used to support telescope and bubble tube. हे जे अप्पर प्लेट असते कॅरी स्टँडर्ड यूज टू, त्याचा यूज काय होतो, सपोर्ट टेलिस्कोप अँड बबल ट्यूबला ही अप्पर प्लेट सपोर्ट करते. आणि अप्पर प्लेटचे फंक्शन आहे पहा, हॉरिझॉन्टल अँगल्स आर मेजर्ड विथ दिस प्लेट. म्हणजे हे अप्पर प्लेटने सुद्धा हॉरिझॉन्टल अँगल मेजर करू शकतो. आणि लोअर प्लेटने पण आपण हॉरिझॉन्टल अँगल मेजर करू शकतो आणि अप्पर प्लेटने पण आपण हॉरिझॉन्टल अँगल मेजर करू शकतो. त्यानंतर आपला फिफ्थ पार्ट आहे स्टँडर्ड. ट्रान्झिट थेरोलाइटचा 5वा पार्ट आहे स्टँडर्ड्स. स्टँडर्ड्स पाहून घ्या. टेलिस्कोपच्या उजव्या साईडला स्टँडर्ड्स. स्टँडर्ड्स 5वा पार्ट. दे आर ऑल्सो नोन ॲज फ्रेम. स्टँडर्डला दुसरं नाव आहे फ्रेम. त्याला आपण फ्रेम असं पण संबोधू शकतो. स्टँडर्डचं फंक्शन आहे, द हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज अटॅच टू द दिस स्टँडर्ड. द हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज अटॅच टू द दिस स्टँडर्ड. म्हणजे स्टँडर्डला हॉरिझॉन्टल ॲक्सिस अटॅच केलेलं असतं. आत्ता आपण पाहिलं वरती. स्टँडर्ड सपोर्ट्स टेलिस्कोप्स अँड व्हर्टिकल सर्कल. स्टँडर्ड हा टेलिस्कोपला आणि व्हर्टिकल सर्कलला सपोर्ट करतो. म्हणजे हे 2 फंक्शन आहेत पहा. एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ इन्स्ट्रुमेंट इज अटॅच टू द दिस स्टँडर्ड आणि दुसरं स्टँडर्ड सपोर्ट टेलिस्कोप अँड व्हर्टिकल सर्कल. म्हणजे स्टँडर्ड सपोर्ट करतो टेलिस्कोप आणि व्हर्टिकल सर्कलला. आपला 6 पार्ट आहे टेलिस्कोप. टेलिस्कोप हा महत्त्वाचा पार्ट आहे ट्रान्झिट थेरोलाइटमधला. म्हणजे टेलिस्कोप हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. टेलिस्कोप आपण इथं पाहू शकतो, वरच्या साईडला टेलिस्कोप आहे. Telescope is important part of the theodolite. It may be external focusing or internal focusing. टेलिस्कोप काय हा महत्त्वाचा पार्ट आहे थेडोलाईटमधला आणि तो काय करतो, एक्सटर्नल फोकसिंग आणि इंटरनल फोकसिंग ह्या दोन्ही पण फोकसिंग टेलिस्कोपद्वारे केल्या जातात. नाव डे ओनली इंटरनल फोकसिंग टेलिस्कोप इज यूज ॲज एक्सटर्नल फोकसिंग टेलिस्कोप आर लॉंगर इन लेंथ. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत काय केलं जातं, इंटरनल फोकसिंग जास्त यूज केली जाते त्यापेक्षा एक्सटर्नल फोकसिंगपेक्षा. एक्सटर्नल फोकसिंग ही जास्त लेंथला केली जाते. म्हणजे लॉंगर जे लांबचे फोकसिंग असते त्यासाठी ही एक्सटर्नल फोकसिंग केली जाते. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत इंटरनल फोकसिंग, जर जवळचं अंतर कापायचं असेल तर इंटरनल फोकसिंग करतात. द इसेन्शियल पार्ट्स ऑफ टेलिस्कोप आर द आयपीस, डायफ्रॅम विथ क्रॉसहेअर, ऑब्जेक्ट लेन्स अँड अरेंजमेंट टू फोकस द टेलिस्कोप. म्हणजे टेलिस्कोपचे पुढचे 4 पार्ट्स आहेत ते पहा. आयपीस हा टेलिस्कोपमधला पार्ट आहे. डायफ्रॅम, क्रॉसहेअर, ऑब्जेक्ट लेन्स हे सर्व टेलिस्कोपचे पार्ट आहेत छोटे. अ फोकसिंग नॉब इज प्रोव्हाइडेड ऑन द साईड ऑफ टेलिस्कोप. जो फोकसिंग नॉब असतो ते प्रोव्हाइडेड ऑन द साईड ऑफ टेलिस्कोपला असतो. तर टेलिस्कोपचं फंक्शन काय आहे, टेलिस्कोप इनेबल 1 to see स्टेशन दॅट आर ग्रेट डिस्टन्स. म्हणजे आपला जो डिस्टन्स असतो तो आपल्या टेलिस्कोपच्या सहाय्याने आपण पाहू शकतो, मेजर करू शकतो. त्यानंतर आपला 7th आहे लेवल ट्यूब. तर लेवल ट्यूबमध्ये पण 2 पार्ट पडतात, प्लेट लेवल आणि ॲटिट्यूड लेवल. लेवल ट्यूबमध्ये ए पार्ट आहे प्लेट लेवल. प्लेट लेवल इज अ लेवल ट्यूब विच इज फिक्स ऑन हॉरिझॉन्टल सर्कल. प्लेट लेवल ही लेवल ट्यूबला फिक्स केलेली असती हॉरिझॉन्टल सर्कलला. पुढचा आहे देअर मे बी सिंगल ऑर 2 लेवल ट्यूब्स फिक्स इन परपेंडिक्युलर डायरेक्शन.
म्हणजे ते काय, ते मे बी सिंगल ऑर टू लेवल ट्यूब्स फिक्स टू परपेंडिक्युलर डायरेक्शनला फिक्स केलेले असतात. त्यानंतर बी पार्ट त्यात ॲल्टिट्यूड लेवल. ॲटिट्यूड लेवल काय, द ॲटिट्यूड लेवल इज फिक्स ऑन द टी फ्रेम. टी फ्रेमला ही ॲटिट्यूड लेवल फिक्स केलेली असती. अ हायली सेन्सिटिव्ह बबल यूज वाईल ऑब्झर्विंग व्हर्टिकल अँगल्स. त्यामध्ये हायली सेन्सिटिव्ह बबल्स यूज केलेले असतात. त्यामध्ये ऑब्झर्विंग व्हर्टिकल अँगलसाठी आपण तिची मदत घेऊ शकतो. त्याचे फंक्शन काय आहेत, यूज फॉर लेवलिंग. लेवलिंगसाठी आपण बबल लेवलला लेवल ट्यूबला यूज करू शकतो. यूज ऑफ लेवलिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सेकंड फंक्शन आहे फॉर्म्स अ मेजर फंडामेंटल ॲक्सिस ऑर ॲक्सिस ऑफ बबल. दुसरं फंक्शन आहे फॉर्म्स अ मेजर फंडामेंटल ॲक्सिस अँड ॲक्सिस ऑफ बबलचा त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर आपला 8वा पार्ट आहे व्हर्नियर फ्रेम. व्हर्नियर फ्रेम इट इज ऑल्सो नोन ॲज इंडेक्स फ्रेम. म्हणजे व्हर्नियर फ्रेमला दुसरं नाव काय आहे, इंडेक्स फ्रेम. व्हर्नियर फ्रेम इट इज ऑल्सो नोन ॲज इंडेक्स फ्रेम. त्यामध्ये द हॉरिझॉन्टल आर्म कॅरीज इट ॲट इट्स एंड्स टू व्हर्नियर्स विच रिमेन्स फिक्स इन फ्रंट द व्हर्टिकल सर्कल. त्यामध्ये काय सांगितलं आहे, द हॉरिझॉन्टल आर्म कॅरीज इट्स एंड्स टू व्हर्नियर्स असतात विच रिमेन्स फिक्स इन फ्रंट ऑफ द व्हर्टिकल सर्कलला फिक्स केलेले असतात. नंतर दीज व्हर्नियर्स आर जनरली डिझायनेटेड ॲज सी अँड डी. ते व्हर्नियर्स आर जनरली डिझायनेटेड केले असतात सी अँड डी या पद्धतीने. तर व्हर्नियर फ्रेमचं फंक्शन आहे ते पाहू. द ॲटिट्यूड लेवल इज फिक्स ऑन टॉप ऑफ दिस फ्रेम. जी ॲटिट्यूड लेवल असते ती फिक्स करण्यासाठी टॉप ऑफ दिस फ्रेमसाठी या व्हर्नियर फ्रेमचा उपयोग केला जातो. त्यानंतर दुसरं फंक्शन आहे वेन द टेलिस्कोप इज रोटेटेड इन व्हर्टिकल प्लेन द व्हर्टिकल सर्कल मूव्ज अँड व्हर्टिकल अँगल्स आर मेजर्ड ऑन द व्हर्टिकल सर्कल विथ द हेल्प ऑफ दिस फ्रेम. म्हणजे या फ्रेमच्या आपण मदतीने हे करू शकतो. टेलिस्कोप रोटेटेड इन व्हर्टिकल प्लेन आपण ह्या व्हर्टिकल फ्रेमच्या माध्यमाने करू शकतो. द व्हर्टिकल सर्कल मूव्ज अँड व्हर्टिकल अँगल्स आर मेजर्ड. म्हणजे व्हर्टिकल सर्कल मूव्ज करून व्हर्टिकल अँगल आपण जे मेजर करतो द व्हर्टिकल सर्कल इन द हेल्प ऑफ दिस फ्रेम. म्हणजे याच्या मदतीने आपण व्हर्टिकल अँगल्स मूव्ज करून व्हर्टिकल अँगल्स मेजर पण करू शकतो व्हर्नियर फ्रेमच्या मदतीने. त्यानंतर 9th पार्ट आहे व्हर्टिकल सर्कल. व्हर्टिकल सर्कल आपण इथं पाहू शकतो. व्हर्टिकल सर्कल हे आहे व्हर्टिकल सर्कल आपल्या थेडोलाइटचं. व्हर्टिकल सर्कल द व्हर्टिकल सर्कल इज अ सर्क्युलर प्लेट सपोर्टेड ऑन हॉरिझॉन्टल ॲक्सिस. हे व्हर्टिकल सर्कल हे सर्क्युलर प्लेट असते पहा, सपोर्टेड टू हॉरिझॉन्टल ॲक्सिसला ही सपोर्ट केलेली असते. सर्क्युलर प्लेट म्हणजे आपली वर्तुळाकार प्लेट असते. व्हर्टिकल सर्कल हॅज बिवेल्ड एज ऑन विच द ग्रॅज्युएशन आर मार्क्ड. त्याच्यावर मार्क केलेले असते बिवेल्ड एज विथ द ग्रॅज्युएशन मार्क. म्हणजे आपली जी प्लेट असते त्याच्यावर मार्क केलेलं असतं. द ग्रॅज्युएशन आर जनरली 0 to 90 degree इन ऑल 4 quadrants इन शोन इन फिगर. म्हणजे जे ग्रॅज्युएशन्सली जे मार्क केलेले असतात ते 0 to 90 degree इन 4 quadrant. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट असे 4 क्वाड्रंटमधले 0 to 90 degree त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. ते आपण आकृतीमध्ये पाहू शकतो. व्हर्टिकल सर्कल त्यानंतर 10th पार्ट आहे आपला टँजंट स्क्रू. क्लॅम्प अँड टँजंट स्क्रू. त्याची डायग्राम पाहू शकतो आपण क्लॅम्प अँड टँजंट स्क्रूची कशी आहे. डाव्या साईडला टँजंट स्क्रू आहे, स्प्रिंग बॉक्स, लोअर क्लॅम्प, आउटर कवर, आउटर ॲक्सिस, इनर ॲक्सिस. क्लॅम्प अँड टँजंट स्क्रू. देअर आर 2 clamps. देअरफॉर अप्पर अँड लोअर असोसिएटेड टँजंट स्क्रू. म्हणजे 2 क्लॅम्प असतात, त्यामध्ये अप्पर क्लॅम्प आणि लोअर क्लॅम्प हे टँजंट स्क्रूला असतात. द लोअर स्क्रू लॉक्स ऑर रिलीज द लोअर प्लेट व्हेन लोअर क्लॅम्प स्क्रू इज अनलॉक्ड. म्हणजे लोअर स्क्रू ही लॉक्स असते आणि किंवा रिलीज द लोअर प्लेट व्हेन लोअर क्लॅम्प स्क्रू इज अनलॉक्ड.
जर लोअर स्क्रू जर लॉक केला आणि जर आपली तर लोअर प्लेट ही रिलीज होते आणि लोअर क्लॅम्प स्क्रूज हा अनलॉक्ड होतो. द लोअर अँड अप्पर प्लेट मूव्ह टुगेदर अँड असोसिएटेड लोअर टँजंट स्क्रू अलो स्मॉल मोशन ऑफ द प्लेट्स दॅट्स लॉक पोझिशन. जर आपला जर लोअर स्क्रू जर लॉक केला तर आपली लोअर प्लेट ही रिलीज होते. द अप्पर क्लॅम्प स्क्रू लॉक्स और रिलीज द अप्पर व्हर्नियर प्लेट. म्हणजे जर आपण अप्पर क्लॅम्प स्क्रू हा लॉक केला तर रिलीज काय होतं आपलं अप्पर व्हर्नियर प्लेट. व्हेन अप्पर क्लॅम्प स्क्रू इज रिलीज्ड, क्लॅम्प स्क्रू लॉक्ड. द लोअर प्लेट डज नॉट मूव बट व्हर्नियर प्लेट moves with the instrument and this causes changes in reading and the upper tangent screw allows small motion vernier plate. या clamp and tangent screw ची माहिती. When both the clamp screw are locked, instrument cannot be moved horizontal plane. जर दोन्ही स्क्रू हे जर लॉक झाले तर इन्स्ट्रुमेंट कॅन नॉट मूव्ह हॉरिझॉन्टल प्लेन. ते हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये मूव्ह होऊ शकत नाही जर दोन्ही क्लॅम्प स्क्रू लॉक झाले तर. त्यानंतर आपला 11th पार्ट आहे प्लम बॉब. आपण इथं पाहू शकतो प्लम बॉब हा लेवलिंग हेडला अटॅच केलेला असतो खाली स्क्रूला. प्लम बॉब हा लेवलिंग हेडला अटॅच केलेला असतो. Plumb bob. A heavy plumb bob attached to a good quality of string is hooked to theodolite and used for centering the theodolite. प्लम बॉबचा उपयोग हा थेडोलाइटची सेंटरिंग करण्यासाठी केला जातो. तो खालच्या साईडने अटॅच केलेला असतो. त्यानंतर 12 पार्ट आहे अ व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प. आपला 12वा पार्ट आहे थेडोलाइटचा व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प. त्यामध्ये काय व्हर्टिकल सर्कल इज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ क्लॅम्प अँड टँजंट स्क्रू लाईक हॉरिझॉन्टल प्लेट. म्हणजे व्हर्टिकल सर्कल हा प्रोव्हाइड केलेला असतं क्लॅम्प अँड टँजंट स्क्रू लाईक हॉरिझॉन्टल प्लेटला हे प्रोव्हाइड केलेलं असतं क्लॅम्प अँड टँजंट स्क्रूला. वेन व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प स्क्रू इज लॉक्ड टेलिस्कोप कॅन नॉट बी मूव्ड अ व्हर्टिकल प्लेन एक्स द टँजंट स्क्रू अलो अ स्मॉल मोशन फॉर द व्हर्टिकल सर्कल. जर व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प ह्या स्क्रूने जर लॉक झाला टेलिस्कोप तर कॅन नॉट मूव्ह टेलिस्कोप प्लेन. म्हणजे मूव्ह होत नाही. जर व्हर्टिकल सर्कल क्लॅम्पने जर आपण लॉक केला टेलिस्कोप तर व्हर्टिकल प्लेन मूव्ह टू व्हर्टिकल प्लेन टँजंट स्क्रू अलो फॉर अ स्मॉल मोशन फॉर व्हर्टिकल सर्कल. त्यानंतर नवीन पार्ट आहे रीडिंग द व्हर्नियर ऑफ ट्रान्झिस थेडोलाइट. म्हणजे आपण ट्रान्झिस थेडोलाइटची रीडिंग कशा प्रकारे करू शकतो. इथं फिगर दाखवलेली आहे. लिस्ट काउंट ऑफ मीन्स स्मॉलेस्ट रीडिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट कॅन रीड. म्हणजे LC किती आहे, त्याचा लिस्ट काउंट किती आहे 20 सेकंद. हा थेडोलाइटचा लिस्ट काउंट आहे. लिस्ट काउंट इज इक्वल टू D अपॉन N. म्हणजे D मीन्स काय नंबर ऑफ बिग डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल इज इक्वल टू 20 मिनिट. काय नंबर ऑफ बिग डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल ह्यात किती असतात 20 मिनिट असतात. 20 मिनिट्स म्हणजे 60 सेकंदचा 1 मिनिट. N इज इक्वल टू नंबर ऑफ स्मॉल डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल. नंबर ऑफ स्मॉल डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल. व्हर्नियर स्केल ऑफच्या स्मॉल डिव्हिजन्स असतात त्या 60 सेकंदचे असतात. म्हणूनच लिस्ट काउंट इज इक्वल टू 20 अपॉन 60 सेकंद इंटू 60 सेकंद इज इक्वल टू 20 सेकंद. म्हणजे 60 कॅन्सल होतं आणि राहत होतं 20. हा झाला लिस्ट काउंट. तर आपण आज कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ थेडोलाइट, कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ ट्रान्झिस थेडोलाइट अँड देअर फंक्शन, आपण थेडोलाइटचे पार्ट्स आणि त्याचे फंक्शन पाहिले आज. त्यामध्ये कोणते कोणते आपले पार्ट होते. पहिला होता द लेवलिंग हेड, टू स्पिंडल्स, स्पिंडलमध्ये इनर स्पिंडल, आउटर स्पिंडल. थर्ड होता द लोअर सर्क्युलर मेटल प्लेट, अप्पर प्लेट, स्टँडर्ड्स, टेलिस्कोप, लेवल ट्यूब, व्हर्नियर फ्रेम, व्हर्टिकल सर्कल, लोअर क्लॅम्प अँड लोअर टँजंट स्क्रू, अप्पर क्लॅम्प अँड अप्पर टँजंट स्क्रू, प्लम बॉब. अँड 13 होता अ व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प अँड टँजंट स्क्रू.
हे आपण 13 पार्ट पाहिले आणि त्याचे फंक्शन पाहिले. तर नेक्स्ट लेक्चरला आपण टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ थेडोलाइट हे पाहू. म्हणजे टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ थेडोलाइट म्हणजे काय असतं, सेटिंग अप अँड सेंटरिंग, लेवलिंग, फोकसिंग ते कसे करतात त्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरला माहिती पाहू. ओके, थँक्यू.